जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी महामार्ग असेल किंवा रस्त्यांची कामं करण्यात आली, रस्त्यांचं चौपदरीकरण करण्यात आलं। मात्र रस्त्यांची कामं झाल्यानंतर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये अपघाताची संख्या वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यांचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 6 महिन्यामध्ये 486 अपघात हे झालेले आहेत आणि या 486 अपघातांमध्ये जवळपास तब्बल 269 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ही घडली आहे, तर 350 जण हे जखमी झालेले आहेत। जिल्ह्याभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताचे सत्र हे कायम आहे। यात अनेकांना जीव गमावण्यासह आपले हातपाय गमावे लागले आहेत। रस्त्यांची कामं झाल्यामुळे या ठिकाणी वाहनं ही सुसाट जात असतात, वाहनांचा वेग हा वाढलेला आहे। तर काही ठिकाणी जे खड्डे आहेत ते खड्डे वाचवतानाही अनेकदा वाहनधारकांना कसरत करावी लागते व त्यातून हे अपघात होत असल्याचं समोर आलेलं आहे। तर यामुळे यंत्रणेचा निष्काळजीपणा तसेच वाहन चालवणारे वाहन चालकसुद्धा याला जबाबदार आहेत। आपण जर बघितलं तर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण झाल्याने वाहनांचा वेग वाढलेला होता आणि वाहनांचा वेग वाढल्यानंतर वाहने भरधाव वेगाने धावू लागलेली आहेत। जानेवारी ते जून या 6 महिन्यांचा जर विचार केला या वर्षाचा तर यामध्ये 486 अपघात झालेले आहेत आणि या 486 अपघातामध्ये जवळपास 269 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 350 जण जखमी झालेले आहेत। बहुतांश अपघात हे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या यामुळेच या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण जर बघितलं तर रस्त्यांची कामे झाली, लोकांच्या सुविधेसाठी झाली, वाहनधारकांच्या सुविधेसाठी, मात्र रस्त्यांची कामं झाल्यानंतर या ठिकाणी वाहनांचा वेग वाढला तर दुसरीकडे अपघातांची संख्या वाढली आहे। जवळपास 6 महिन्यांमध्ये 400पेक्षा जास्त अपघात झालेले आहेत, तर 200पेक्षा जास्त जणांचा अपघातामध्ये मृत्यू गेलेला आहे। या जर विचार केला तर अनेक ठिकाणी रस्त्याची नादुरुस्ती आहे, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, खड्ड्यांची कामे वेळेवर होत नाही, त्यामुळे खड्ड्यामध्ये वाहन गेल्यानंतर किंवा खड्डा वाचवताना या ठिकाणी वाहनधारकाचा तोल जाऊन अपघाताच्या घटना घडतात। त्यामुळे आता जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी 26 तारखेला रस्ते सुरक्षा समितीची बैठक घेतली आणि या बैठकीनंतर पुन्हा विशेष बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल, रस्ता त्याच्यानंतर वाहतूक सुरक्षा, वाहतूक पोलीस असतील, जिल्हा पोलीस यंत्रणा असतील, महापालिका असेल, अशा वेगवेगळ्या यंत्रणांना या ठिकाणी पत्र दिलेलं आहे आणि त्यानंतर ज्या काही ठिकाणी सिग्नल कार्यान्वित नाही ते सिग्नल कार्यान्वित करण्यात यावे, काही ठिकाणी जे आहेत ते रबलरच्या पट्ट्या नाही आहेत, रिफ्लेक्टर नाही आहेत, अशी वेगवेगळी जी महामार्ग असतील किंवा राष्ट्रीय महामार्गावर जी आवश्यक गोष्टी आहेत यांची उपाययोजना करण्याच्या सूचना या पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आहे। दुसरीकडे अशा पद्धतीने अपघातांची संख्या वाढल्यामुळे आता कुठेतरी प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर येत आहे। त्यामुळे जी कामे केली जातात ती चांगल्या दर्जाची व्हावीत आणि खड्ड्यांची दुरुस्ती वेळेवर व्हावीत अशीच माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। मात्र तब्बल 6 महिन्यामध्ये 400पेक्षा जास्त अपघात आणि 200पेक्षा जास्त जणांचा मृत्यू ही निश्चितच जळगाव जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब असल्याचं पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।